जाणारे रिक्षा असो, बाईक जाणारी असो, आगाशीवरून काही लोक जाणारे असो, यांचा एक मार्ग पुरापाडा मार्ग आहे. पुरापाडा मार्गातूनच ते विरार स्टेशन साईडला जातात. मग त्या पाण्यातून त्यांचं येणं जाणं असते. मग जर तुम्ही टायर मधलं पाणी काढायला सांगतात, इथलं पाणी काढायला सांगतात, तर मग तेवढीच प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही 2 महिने पावसाळ्याच्या अगोदर संपूर्ण गटाराचा गाळ का काढत? तुम्हाला उंच दिसतंय, पण आजूबाजूला सगळं चहूबाजूला पाणी भरते. मग येणार कुठून? पूर्ण गटारीचं पाणी आणि गटाराचं पाणी आणि त्याच पाण्यातून आपण चालायचं. त्याच पाण्यातून स्किन खराब होते आमच्या. म्हणून आज मला एकच आहे, माझं प्रामाणिक एक मत आहे आणि महापालिकेला पण एक प्रामाणिक सांगणं आहे का ह्या समस्येचा तुम्ही निरावण लवकरात लवकर करावा, नंतर अन्यथा आम्हाला रस्त्यावर गावकऱ्यांना उतरावं लागेल. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या आम्ही विरार पश्चिमच्या पुरापाडा गावात उपस्थित आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे सर्व गावाचे स्थानिक आहे. यांची अनेक मागणी होती आणि समस्या सुद्धा आहे. कारण की महानगरपालिका यांनी अहवाल दिलेला आहे का आम्ही पूर्णपणे गटर साफ तसेच नालीचे नियोजन चांगल्यापणाने करण्यात आलेलं. पण आता यांचं बोलणं असं आहे का गावा लोकांचा का ते गटरचं नियोजन आतापर्यंत कुठे व्यवस्थित झालं नाहीये. रोडवरती आपण बघू शकतात का त्या ठिकाणी गटर उघडा आहे, त्या बाजूला शाळा सुद्धा आहे. पोरं लहान पोरं चालत जाताना तर तोंड गेला तर ते तिकडे पडू शकतात आणि त्या दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो. अशी सर्व घटना आहे. आणि गावाकडे जे राहणारे लोक आहे त्यांच्या जे मूळ रस्ता आहे त्या रस्त्याखालतीच गटर आहे. ते गटरचं पाणी जे बॅकफूट रिटर्न त्यांच्या गावामध्ये आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. अशी अनेक समस्या आहे. आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे. तर मी या स्थानिक आहे इकडचे, तुमच्या घरात गटराचं पाणी रिटर्न येतो असं बोललं जातो, काय प्रॉब्लेम होतो? हा प्रॉब्लेम असा आहे, हा पुरापाडा गाव आहे. त्या आज जे ते हे तलावाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे पण हे निर्माण केलेलं आहे काय याचं कारण की इकडे तिकडे भरण्या करून पाणी जे काढायचे आहे ते नेमकं ते कुठून काढत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. ह्या समस्या सुटू शकतील पण ह्या करायला पाहिजे. आणि आमच्यासारख्या जर पुढाकार ते घ्यायला लागले तर असं की आम्ही स्वार्थासाठी आम्ही हे करतो तर त्याच्यामुळे ते कोणी आमच्या बरोबर येत नाहीत. शासनाकडे आम्ही येते काही तक्रारी केल्या पण याचं काहीच निवारण झालेलं नाही आजपर्यंत. तसं बघितलं तर बघितला अजून आमचे लोक आहे, काय सांगणार दादा? आपण इकडचे युवा स्थानिक कार्यकर्ता सुद्धा आहे आणि लोकांना गावात राहतात, पण काय समस्या होतो? कारण घरात गटरचं पाणी जाणं नंतर त्यावर होणारा जो त्रास कसा प्रकारे भोगावा लागतो? तुम्हाला आता हे सगळे स्थानिकच आहेत, मी पण इकडचा एक रहिवासी स्थानिक आहे. विषय असा आहे का आता बघा मी 8 महिने झाले पालिकेत फेऱ्या मारतो, दरवेळी जातो. एकच कारण आम्ही बघतो ना पावसाळा यायचा आहे, पावसाळ्यानंतर कुठला प्रभाग लागतो? अप्रभाग आहे. मोलीचाव मध्ये आमचा हा विभाग येतो, त्याच्यात आगाशी आमचा येतो. तर मी त्यांना मागच्या वेळी पण बोललो, जे इंजिनियर आहे तिकडचे त्यांना सांगितलं, वारंवार सांगितलं, सहाय्यकांना सांगितलं. तेव्हा पाचनके साहेब होते, त्यांनाही सांगितलं साहेब या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्या, कारण लहान मुलं आहेत, जवळजवळ 60 मुलं इकडे शिकतात. आज त्यांचे हाल किती वेळ ते तुम्ही पण बघतायत. आणि परत गोष्ट, दर पावसाळा संपल्यानंतर मी इकडून दरवेळी 11 टँकर मागून पाणी काढतो. आता हे साक्षीदार गटारामधलं दरवेळी काढतो. दरवेळी वारंवार मी स्वतःच्या खर्चाने गाळ काढून देतो. किती वर्षापासून त्रास होतो? जवळजवळ आता हे गटार लाईन 16-17च्या आसपास बांधलेली आहे. जेव्हा नगरसेविका होते सुषमा लोकीस, बहुजन विकास आघाडी, माझा तीव्र विरोध होता या गोष्टीला. पण मला पण या जाणून कुठून ना कुठून फसवण्याचा प्रयत्न केला, पण मी काय हटलो नाही. माझा अजूनपर्यंत विरोध आहे. या ग्राउंडला भरणीला पण विरोध होता. कारण काय मी सगळ्यांसाठी बांधतो, म्हणून मी यांना गावकऱ्यांना माझ्या सांगतो का तुम्ही माझ्या पाठीशी उभी राहा. मी तुमच्यासाठी बांधतो, माझ्या एकट्यासाठी नाही भांडत. म्हणून आज मला एकच आहे, माझं प्रामाणिक एक मत आहे आणि महापालिकेला पण एक प्रामाणिक सांगणं आहे का ह्या समस्येचा तुम्ही निरावण लवकरात लवकर करावा, नंतर अन्यथा आम्हाला रस्त्यावर गावकऱ्यांना उतरावं लागेल. बघितलं आणि म्हणजे सांगितलेलं का रस्त्यावरती उतरणं यांची समस्या दूर न झाली. आमच्या बरोबर महिला पण उपस्थित आहे, कारण की बाजूला अंगणवाडी आहे. ताई आपलं नाव सांगा. माझं नाव चेतना घरत. तुम्ही इकडचे स्थानिक आहात? स्थानिकच आहात. घरात पाणी जेव्हा येतो कशा प्रकारचा त्रास होतो? आमच्या घरात 8 दिवस पाणी निघतच नाही घरातून. जरा थोडस तरी पाणी पडलं तरी गटारातून म्हणजे आपोआप ते घरात येतं. आणि 8 दिवस तर म्हणजे लहान मुलं आहेत, म्हातारे आहेत, मग त्यांना कुठे आम्ही घेऊन जाणार पाण्यात? एवढ्या कमरेभर पाणी असतं दरवेळेस.
असं दुर्लक्ष पालिकेला तुम्ही कोणाला काय आता सांगितलं का? गावात जे येतात म्हणजे मोठे वरिष्ठ बघायला येतात, हा आम्ही करून देऊ हे करू ते करू असं सांगतात आणि ते परत जातात, मग परत पुढच्या वर्षी येतात. म्हणजे फक्त पाणी येतं तेव्हा फक्त सांगून आश्वासन देऊन जातात. आश्वासन देऊन जातात तेवढंच, बस. दुसरं काहीच नाही. मग आमच्या बरोबर इकडचे जे शिकवणारी मॅडम सुद्धा आहे, त्यांना सुद्धा लहान मुलांना बरोबर त्रास होतोय, कारण की एवढ्या हाईट मध्ये त्यांची शाळा आहे तरी सुद्धा त्यांच्या पोरांना पाणी आतमध्ये शिरतो. काय सांगणार मॅडम, काय त्रास भोगावा लागतो? आता अंगणवाडी तुम्हाला उंच दिसते, पण आजूबाजूला सगळं चहूबाजूला पाणी भरते, मग येणार कुठून? पूर्ण गटारीचं पाणी आणि पूर्ण त्याच गटाराचं पाण्यामधून पाणी म्हणजे आणि प्रवास त्याच पाण्यातून करावा आपण लागतो. चालायचं, त्याच पाण्यातून स्किन खराब होते आमच्या घरातल्या वस्तू खराब होत आहेत. हे सर्व गोष्टी तक्रार तुम्ही तुमचे माजी नगरसेविका किंवा सगळे इकडचे येतात स्थानिक बघायला. लोकांना केलेल्या सगळे आहेत? येऊन बघून सगळे जातात. येतात बघायला आणि सांगतात की आपण असं काम करू तसं काम करू आणि करून जातात, पण निष्पन्न काहीच नाही होत. म्हणजे काम कसं करायला पाहिजे, काहीतरी चांगला विचार घ्यायला पाहिजे, चांगले इंजिनियर बोलवा, कोणतरी चांगले कॉन्ट्रॅक्टर बोलवा, ज्यांना जे जमेल काम व्यवस्थित पाणी उतरेल असा काहीतरी मार्ग काढा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी कोण काम करते कसं काम करते याच्याशी आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला फक्त सुख पाहिजे. 24 वर्ष पाणी भरतोय, हे बंद कधी होणार? आणि प्यायच्या पाण्याची तर समस्या आमची दूरच नाही होत. सूर्यप्रकल्पाचं पाणी सगळ्या गावोगाव गेलं, पण पुरापाडा या गावाला सूर्यप्रकल्पाचं पाणीच नाही प्यायला. आम्ही रोज पाणी करतोय, पाणी इकडे आजूबाजूला भरतोय, पण प्यायच्या पाण्याचे पण हाल आहेत आमचे. मग बघितलं म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की पियाचं पाणी सुद्धा नाही या गावात. म्हणजे पश्चिम हा विभाग म्हणजे चांगल्या पाण्याने ओळखला जातो विरारचा, आणि त्या गावात सुद्धा पाण्याची समस्या. आमच्या बरोबर उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता आहे, आम्ही त्यांच्याही संपर्क करणार आहे. काय सांगताय अभिजित सांगलेजी, तुम्ही नेहमीप्रमाणे यावेळी एक समस्या घेऊन लोकांसमोर आले आणि ही चांगली लोकांची समस्या आहे, पण कधीपासून तुमच्यावर या गोष्टीचा कमीत कमी 8 ते 9 महिने झाले माझा फॉलोअप चालू आहे महानगरपालिकेसोबत. पुरापाडा गावातील मयूर घरत असतील किंवा अजून काही आमचे कार्यकर्ते असतील, हे सगळे आमच्या सोबत असतात. जेव्हा आम्ही महानगरपालिकेत जातो त्यांना हे प्रश्न त्यांच्या समोर मांडतो. परंतु विषय असा आहे की महानगरपालिका दरवेळेला पावसाळ्याच्या आधी एक व्हिडिओ जाहीर करते, टायरमध्ये पाणी ठेवू नका, कुंड्यांमध्ये पाणी साठवू नका, या याच्यात पाणी ठेवू नका, त्याच्याने डेंग्यू होण्याचा हे आहे. मग माझा हा प्रश्न महानगरपालिकेला आहे की गेली 12 महिने जे एका चेंबरमध्ये पाणी साठलेलं आहे, जे अचानक पावसामध्ये बाहेर आल्यानंतर त्या पाण्याने डेंग्यू होणार नाहीये का? हा सगळ्यात मोठा आमचा प्रश्न आहे, गावकऱ्यांचा प्रश्न आहे की त्या पाण्यामधून आज किती जणांची रहदारी होते. आज अर्नाळ्यावरून विरारला जाणारे रिक्षा असो, बाईक जाणारी असो, आगाशीवरून काही लोक जाणारे असो, यांचा एक मार्ग पुरापाडा मार्ग आहे. पुरापाडा मार्गातूनच ते विरार स्टेशन साईडला जातात. मग त्या पाण्यातून त्यांचं येणं जाणं असते. मग जर तुम्ही टायर मधलं पाणी काढायला सांगतात, इथलं पाणी काढायला सांगतात, तर मग तेवढीच प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही 2 महिने पावसाळ्याच्या अगोदर संपूर्ण गटाराचा गाळ का काढत नाही, जेणेकरून की ते जे डेंग्यूसाठी तुम्ही जे लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय तो कमीत कमी या गटाराच्या माध्यमातून होणार नाही. मग एवढीच आमची गावकऱ्यांची मागणी की वारंवार गटार साफ झाली तर मला वाटत नाही हे पाणी बॅकफोर्सनी रिटर्न येऊ शकते. आणि काही गटाराची रचना जर त्यांनी सुधरवली, जे काही 3 फूट वरती आहेत, 4 फूट खाली आहेत, या ज्या रचना थोड्याफार सुधरवल्या, जर त्याच्यासाठी त्यांनी तेवढा पुढाकार घेतला पाहिजे. महानगरपालिकेने देखील तेवढाच पुढाकार घेतला पाहिजे. दरवर्षी गावकऱ्यांसोबत काही पत्रकार येणार, गावकऱ्यांच्या बाईट्स घेणार, पण त्याचा महानगरपालिकेला काही एक परिणाम होत नाही. कारण की जी काही सत्ता आज महानगरपालिकेमध्ये बसलेली आहे त्यांचा दबाव, त्यांचे प्रेशर, आमच्या नगरसेवकांनी सांगितलं तरच कामं करा, बाकीच्या गावकऱ्यांनी सांगितलं की कामं करू नका, हा जो काही एक नॅरेटिव्ह लोकांसमोर उभा केला गेलेला आहे, ही सगळ्यात पहिले दुर्दैवी गोष्ट आहे. आम्हाला आमच्या कामाशी मतलब आहे. आमचं गाव सुधारित गाव म्हणून एक प्रसिद्ध झालं पाहिजे, आम्हाला त्याच्याशी मतलब आहे. ते काम कुठल्या पक्षांनी केलं किंवा कुठल्या माणसांनी केलं त्याच्याशी आमचं लेणं देणं नाही. आमचं गाव सुधारित झालं पाहिजे, आम्हाला होणाऱ्या समस्या नाही झाल्या पाहिजेत. बस एवढीच मागणी गेली 15 वर्षापासून आम्ही करत आहेत. पालिकेला तुम्ही पत्रव्यवहार केलेला, तर त्यांचं उत्तर काय आलं तुम्हाला? पालिकेच्या पत्रव्यवहाराचं सगळ्यात पहिलं तर लेखी उत्तर आलेलं नाहीये. त्याच्यानंतर स्मरणपत्र देण्यात आलेलं आहे काही गोष्टींसाठी, त्या स्मरणपत्राचं देखील उत्तर नाही आहे. इंजिनियर आहे, जुनेद शेख नाव आहे, XYZ जे काय असेल ते, याच्याशी संपर्क करा, तो तुम्हाला सांगेल. त्याला फोन केला की तो सांगेल अजून माझ्यापर्यंत मॅटर आलेलं नाहीये, अजून ते वरिष्ठांकडेच आहे. आमच्या तिकडे सर्वे झालाय, आमचं तिकडे हे झालंय. पुढे सर्वे झाल्यानंतर पावसाळा पण जातो,
पण त्या सर्वेवरती पुढे काही होत नाही, लक्ष दिलं जात नाही. मग ह्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? मग गावकरी एकत्र येतात, पुन्हा जातात, पुन्हा सहाय्यक आयुक्तांना विनंती करतात की बाबा या पावसाळ्यात आमच्या घरात पाणी आलं, पण कमीत कमी आता तुम्ही पुढे प्रिकॉशन्स घ्या की पुढच्या पावसाळ्यात आमच्या घरात पाणी नाही आलं पाहिजे. बघितलं, हे सर्व गावकरी स्थानिक लोक आहे आणि त्यांचं मागणी फक्त एकच आहे, जे पण महानगरपालिका आश्वासन देते प्रत्येक वर्षी का आम्ही 95% 90% नाले सफाई सर्व केलेलं आहे, पण सध्या अशा कुठे दिसून येत नाहीये. आणि हे त्रास फक्त स्थानिक नागरिकांना भोगावा लागतो, कारण की ते टॅक्सच्या मार्फत आपले पैसे दर टायमाला प्रमाणे भरतात, पण त्यांचा उपयोग कुठे ना कुठे चुकीच्या मार्गाला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघण्यासारखं असेल का पालिका प्रभाग समिती त्याचे अतिरिक्त आयुक्त शशिकांत पाटील या सर्व गोष्टीवरती गंभीरपणे लक्ष घालणार का, आणि नाही घातल्यावरती यांचं नुकसान झाला गावकऱ्याचं त्याची भरपाई कोण बनणार? मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंद्र ठाकूर सोबत वसई विरार.